आंबेडकर, स्वामी विवेकानंद या तमाम महापुरुषांना तुमच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण मानवंदना देऊया अशी मी तुम्हाला पहिल्यांदा विनंती करतो। आज आपण या ठिकाणी जिजाऊची, सावित्रीबाई फुलेची आणि स्वामी विवेकानंदाची जयंती साजरी करत आहोत। तर जयंती साजरी करण्याचा उद्देश काय पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं पाहिजे की ह्या महापुरुषांनी आपल्यासाठी जे केलं त्यांचा विचार घराघरामध्ये पोहोचला पाहिजे, गावागावामध्ये पोहोचला पाहिजे, याच्यासाठीच खऱ्या अर्थानं आपण जयंती साजरी करत असतो। म्हणून आपल्याला विचाराची गरज आहे। आजच्या या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी जरी नसली तरी धरती लोक या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे, याचा मला सर्वात जास्त आनंद आहे। आणि आपल्याला हजारो लाखो लोकांची गरज नाही सर, मूठभर लोकच क्रांती करू शकते, हा या देशाचा इतिहास आहे। मावळे मूठभर होते पण त्यांनी क्रांती केली, वारकरी सुद्धा मूठभर होते पण त्यांनी क्रांती केली, भिक्खू सुद्धा मूठभर होते पण त्यांनी जगामध्ये क्रांती केली। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की कुत्र्याचे झुंड कधी क्रांती करू शकत नाही पण सिंहाचे छावे मात्र क्रांती केल्याशिवाय कधी राहत नाही। म्हणून एक शायर असा दिसतो कि शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, और बिकने वाले कभी टिकते नहीं मासाहेब जिजाऊ के दरबार में। हा दरबार त्यांच्या विचाराचा, म्हणून त्यांचा विचाराचा जागा होण्याची अत्यंत गरज आहे। आज मला या ठिकाणी बोलण्यासाठी जो विषय दिलेला आहे स्त्रियांची मानसिक गुलामगिरी, या विषयावर मला तुमच्यासोबत थोडं बोलायचं आहे। मला माहित आहे बरेचसे मुलं आता बोर झाले असं भाषण ऐकू सध्याच्या काळामध्ये अशी कंडिशन आहे का भाषण कोणी ऐकायला पाहत नाही, म्हणून मी आता माझे कीर्तनाचे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली, कारण लोक भाषण आता जवळजवळ ऐकतच नाही, किती तुम्ही जीव तोडून सांगलं तरी। म्हणून मी आता कीर्तन सुद्धा सुरू केले। तर तुम्ही म्हणाल की आज आम्ही मानसिक गुलामगिरी मध्ये आहो का? तर आपल्या देशातले जे महापुरुष आहे, क्रांतिकारी आहे, यांच्या विचारधारामध्ये थोडासा फरक आहे। जसं भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा विचार जर तुम्ही पाहिला तर त्यांनी आपल्याला शारीरिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश सुद्धा आलं। म्हणून 1947 ला आपला भारत देश इंग्रजाच्या तावडीतून सुटला आणि आपण स्वतंत्र झालो। फुले शाहू आंबेडकरांचं जे कार्य आहे ते कार्य म्हणजे तुम्हाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी होतं, पण मला वाटतं त्यांच्या कार्याला अजूनही कुठपर्यंत यश आलं नाही, फार यश नाही आलं। अजूनही आमच्या स्त्रिया कुठेतरी मानसिक गुलामगिरीमध्ये आहे। तुम्ही म्हणाल कसं का? बिलकुल एका उदाहरणामध्ये मी तुम्हाला पटवून देतो। एकाच उदाहरणामध्ये तुम्ही सगळे आता वटसावित्रीचा व्रत करता, वटसावित्रीचा व्रत करता, तो व्रत करण्याच्या मागे तुमचा उद्देश काय आहे कोणी सांगू शकाल का? कोणी एका बाईने सांगितलं तरी चालेल, सांगू शकाल? व्रत तुम्ही करता आणि तुम्हाला माहित सुद्धा नाही का आपण व्रत कशासाठी करत आहोत, तर मला नाही बा काय काय वाटत आहे तुम्ही? पतीचं संरक्षण, बरोबर, पतीचं संरक्षण व्हावं, आपला पती कोण्या ऍक्सिडेंट मध्ये किंवा कशामध्ये जाऊ नये म्हणून आपण ते करतो। त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की जन्मोजन्मी आम्हाला हाच नवरा भेटला पाहिजे म्हणून तुम्ही हे व्रत करता आणि वडाच्या झाडाला चक्रा मारता, बरोबर आहे? आता एखाद्या बाईचा नवरा खरंच चांगला असेल, सज्जन असेल, निर्व्यसनी असेल, तिच्या मनाच्या आवडीचं सर्व काही करत असेल, तिच्याप्रमाणे वागत असेल, तर हा व्रत जे बाई करते तिच्यासाठी ठीक आहे। पण जे बाई रोज नवऱ्याच्या हातचा मार खात असेल, रोज तिचा नवरा दारू पिऊन तिला मारत असेल आणि ती बाई जर म्हणत असेल का जन्माजन्मामध्ये मला हाच नवरा भेटू दे, हे कुठंतरी मला पटत नाही। म्हणजे झगड्यामध्ये बाया अशा म्हणते या जन्मामध्ये भेटला तर भेटला ना, पुढच्या जन्मामध्ये भेटू नको, आणि तीच बाई व्रत करते आणि म्हणते की जन्मजन्मी मला हाच नवरा भेटू दे। अरे म्हणजे ह्या दोन्ही विरोधाभास गोष्टी आहे ना, मग तुम्ही मानसिक गुलामगिरी म्हणजे अजूनही आहे की नाही याचा विचार करा। तर हे आहे तुमची मानसिक गुलामगिरी, म्हणून यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी यांचे प्रयत्न होते। सावित्रीबाईनं शाळा याच्यासाठी सुरू केली का मुलगी शिकली पाहिजे, नाही तर धर्माचा कायदा असा सांगत होता सर की मुलगी शिकली तर अन्नामध्ये अड्या पडतील। म्हणून या देशामधली जी ब्राह्मणांची व्यवस्था होती, आता माझ्या आईने सांगितलं की मनुस्मृतीचा काळ होता त्या काळामध्ये, त्याच्यामध्ये तर सांगितलं आहे की स्वभाव एशी नारीला नराणी अदुष्यनम, म्हणजे काय, स्त्रियांचा स्वभाव पुरुषांना दूषित करणारा असतो, म्हणून विवेकी माणसाने स्त्रियांपासून दूर राहिलं पाहिजे, हे मनुस्मृती नावाचा ग्रंथ सांगतो।
नारीला तर डायरेक्ट नरकाचा द्वारच म्हणलं. नारी नरकस्य द्वारम, नारी म्हणजे नरकाचा द्वार आहे. पण राष्ट्रसंतासारखा एक महापुरुष या देशामध्ये होऊन गेला, त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की नारी निंदा मत करो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए रामकृष्ण अभिमान. हे पहिल्यांदा राष्ट्रसंतांनी सांगितलं. मुलगी शिकली तर 2 पिढ्याचा उद्धार, 2 कुळाचा उद्धार होते. मुलगा शिकला तर फक्त एकाच कुळाचा उद्धार होते. आता मी शिकलो, माझ्या घरचा उद्धार होईल. पण माझी बायको जर शिकलेली असेल तर ते माहेरचा सुद्धा विकास करते आणि सासरचा सुद्धा विकास करते. म्हणून मुलीला पहिल्यांदा शिकवा, हे त्यांनी पहिल्यांदा आम्हाला सांगितलं. म्हणून मुलींची शाळा 1 जानेवारी 1848 ला काढली. आता जिजाऊचा सरांनी उल्लेख केला की सर सिंदखेड राजाला गेले होते. मी सुद्धा गेलो होतो सर सिंदखेड राजाला. 5,000 रुपये पुस्तक मी तिथून आणले होते. आता तुमच्यापैकी किती बाया गेल्या सिंदखेड राजाला? करा बरं हातवर. तुम्ही गेल्या होत्या? वाजवा, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. तुम्ही 99% काही कामाची नाही, ती 21 बाई कामाची आहे. म्हणजे त्यांनी गेल्या होत्या. आता तुम्ही सर्व लोक शेगावला जाता, शिर्डीला जाता, धार्मिक स्थळावर जाता, त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही. गेला पाहिजे, पण कधीतरी तुम्ही सिंदखेड राजाला जा, कधीतरी तुम्ही पुणेला जा, जिथं सावित्रीबाईंनी शाळा काढली, ती शाळा कधीतरी बघा. म्हणजे आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी एवढा मोठा संघर्ष केला, पण आज आपण त्याचे विचार कुठेतरी पायाखाली तुडवतो. आता बरेचशा बाया, दुसरं उदाहरण देतो तुम्हाला, मानसिक गुलामगिरीमध्ये तुम्ही कशा. आता आपल्या सर्व बाया दुर्गादेवीला बसवतात ना, बसवतात की नाही? दुर्गादेवीमध्ये मस्त आरत्या म्हणतात. म्हणून दाखव काय कधी आरती तुम्हाला, म्हणून दाखव, ऐकायची आहे का? दुर्गादेवीमध्ये आरती कशी म्हणते? आवये नव दुर्गा माय, आम्हा भक्तांना दर्शन दे नव दुर्गा माय, हे नव दुर्गा, टाळ्या वाजवा. आवये नव दुर्गा माय, आम्हा भक्तांना दर्शन दे नव दुर्गा माय. हळद कुंकू लावीन तुले, आणू दे ना आम्हाले, आणू दे ना आम्हाले. ये नव आव, ये नव आव, ये नव, ये नव, ये नव, ये नव, ये नव दुर्गा माय, आम्हा भक्तांना दर्शन दे नव दुर्गा माय. एवढी आरती म्हणते आमची आई मॅडम. पण दुर्गादेवी येते का? दुर्गादेवी येऊ शकत नाही. 9 दिवस दुर्गादेवीचा उपास करता, सासू सासऱ्याला उपाशी मारता, तुमच्याला आयुष्यामध्ये कोणती देवी पाहू शकत नाही, पाहूच शकत नाही. कारण तुमचं खरं दैवत तुमचे सासू सासरे आहे, आमचे खरं दैवत आमचे मायबाप आहे. मग तर भक्त पुंडलिकाने तेच सांगितलं ना आपल्याला की तुम्ही तुमची मायबापाची सेवा करा. मायबापाची सेवा करत होता भक्त पुंडलिक. विठ्ठल भेटायला गेला आणि विठ्ठलाला भक्त पुंडलिक म्हणतो काही वीट घे, विटेवर उभा राहा. तेव्हापासून विठ्ठल विटेवर उभा आहे. म्हणून मायबापाच्या सेवेमध्ये सर्व काही आहे. हे संत परंपरा आम्हाला शिकवते. पण आज आम्ही आमच्या मायबापालाही विसरलो. आज आम्ही आमच्या सासू सासऱ्याला सुद्धा काही करत नाही. पण सासू आता हा एक म्हातारा लोकी आहे, कोणाला वाईट वाटावं याच्यासाठी मी बोलत नाही. पण मी जे बोलतो ते सत्य आहे का नाही तुम्ही सांगा? सत्य आहे ना? माझ्या तोंडातून निघालेलं वाक्य कालही सत्य होतं, आजही सत्य होतं आणि उद्या सुद्धा सत्य होतं. आता आपल्याला यांनी शाळा खुल्या करून दिल्या. शाळा खुल्या याच्यासाठी करून दिल्या की आमच्या मुली स्वतंत्र झाल्या पाहिजे. पण या स्वतंत्रतेचा गैरफायदा आपल्या मुलींनी घेऊन. आता बऱ्याचशा बायाने मला म्हटलं होतं की तुम्ही प्रेम प्रकरणावर कधी बोलत नाही बा. मी प्रेम प्रकरणावर याच्यासाठी बोलत नाही. आता बोललं तर थोडंसं वाईट वाटेल, पण बोलू नको का? बोलू ना. म्हणजे 40-40, 50-50, 60-60 वर्षाच्या बाया बोलून जायला लागल्या, तर 20 ना 22 वर्षाच्या पूर्वीवर मी काय भाष्य करावं हे मला कधी समजतच नाही. म्हणून मी त्या विषयावर बोलत नाही. नाही तर मला बोलता येत नाही असा भाग नाही. म्हणून मानसिक गुलामगिरीतून निघण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. एवढे तुम्हाला सांगतो. आणखी थोडे मुद्दे वाढवले तर चालते का तुम्हाला? ऐकायची कॅपॅसिटी आहे तुमची? हा. तर शिवाजी महाराजाला जिजाऊनं कसं घडवलं याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. ज्या वेळेस शिवाजी महाराज 5-6 वर्षाचे होते, तर शिवाजी महाराजाची आई त्यांना रामायणाच्या ना महाभारताच्या गोष्टी सांगायच्या. म्हणून शिवाजी महाराजांमध्ये रामाचाही आदर्श आपल्याला दिसतो आणि श्रीकृष्णाचाही दिसतो. म्हणून मी नेहमी सांगत असतो की शिवाजी महाराज हे देव जरी नसते, पण देवापेक्षा शिवाजी महाराज कमी देखील नाही. ही इज नॉट गॉड बट नॉट लेस दॅन गॉड. जिजाऊ सुद्धा देवी नाहीये, पण देवीपेक्षा कमी देखील नाही. शी इज नॉट गॉड बट नॉट लेस दॅन गॉड. म्हणजे त्या देवी जरी नसल्या पण देवीपेक्षा कमी नाहीये. मग ज्या सावित्रीबाईंना तुम्हाला वैभव लक्ष्मी पोथी वाचण्याचा अधिकार दिला, दुर्गा देवीची आरती वाचून पाहून म्हणण्याचा अधिकार दिला,
त्या सावित्रीबाईसाठी आम्हाला वर्गणी नाही मिळत, पण दुर्गा देवीला आम्हाला हजार हजार 2-2 हजाराची वर्गणी मिळते. बरोबर आहे. मग ज्यांनी तुम्हाला अधिकार दिला तिच्यासाठी नाही. म्हणजे गणेश मंडळाला 500ची नोट, जिजाऊ सावित्रीच्या जयंतीला 50ची नोट, बुद्धाचे तन वैदिकाचे मन, राहायला राहती जय भीम वाडी म्हणी, जे गुंग झाले साडी गाडी माडीमध्ये. आज आपला समाज आपल्या महापुरुषांचं कार्य विसरत चालला. त्याच्यासाठी दरवर्षी जयंती साजरी करण्याचा उद्देश आहे. दरवर्षी तुम्ही दुर्गादेवी बसवता तशावेळी दरवर्षी जयंती आपल्याला साजरी करावीच लागेल, नाही तर तुम्ही हा विषय एक दिवस संपून जाईल. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जिजाऊ सारखा बना, तुम्ही भगतसिंगच्या आईसारखे बना. भगतसिंगच्या आईचं नाव माहिती आहे का तुम्हाला? सांग, माहित आहे? मुलींनी सांगा, भगतसिंगच्या आईचं नाव माहित नाही? कुणाला माहित आहे? भगतसिंगच्या आईचं नाव माहित नाही. पहा का परिस्थिती आहे. भगतसिंगच्या आईचं नाव होतं विद्यार्थी कौर. विद्यार्थी कौर. भगतसिंगची आई कशी आहे तुम्हाला एक शेवट सांगतो, बस आता जास्त काही लांबत नाही. भगतसिंगची आई भगतसिंगला भेटायला गेली, त्यावेळेस भगतसिंग जेलमध्ये होते आणि भगतसिंग जेलमध्ये मृत्यूच्या दारामध्ये असून सुद्धा भगतसिंग अभ्यास करायचे. आम्ही जिवंत असूनही अभ्यास करत नाही. किती बायाच्या घरी पुस्तकं आहे सांगा बरं मला? पुस्तकं आहे, वाचता का तुम्ही? ज्याच्या घरी, काही लोकांच्या घरी पुस्तकं नाहीये, ज्याच्या घरी आहे ते वाचतात की नाही हा मोठा प्रश्न आहे. पण पुस्तकं सुद्धा आपण वाचले पाहिजे. पुस्तकं वाचल्याशिवाय तुम्हाला तुम्ही महापुरुष करणार कशी? आम्ही सांगून किती सांगणार आहोत? 1-1.5 तासामध्ये आम्ही किती सांगणार? त्याचं साहित्य भरपूर मोठं आहे. महात्मा फुलेंचे साहित्य जे तुम्ही पाहिलं, सत्यशोधक समाजाचं त्याचं जे पुस्तक आहे ते तुम्ही पाहिलं, खूप मोठं समग्र वाङ्मय त्यांचं किती मोठं आहे. म्हणून ते पुस्तकं तुम्ही वाचले पाहिजे. भगतसिंगची आई भेटायला गेली भगतसिंगला आणि भगतसिंग आले आणि भगतसिंगच्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. का आता उद्या माझा मुलगा फासावर जाणार आहे म्हणून तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. भगतसिंग काय म्हणतात तुम्हाला सांगतो. भगतसिंग म्हणतात की अरे माँ मुझे मिलने आई है, मुझे बड़ी खुशी हो रही माँ. भगतसिंग हिंदी बोलायचे, भगतसिंग शीख होते. मुझे बड़ी खुशी हो रही माँ कि तू मुझे मिलने आई है, पर मेरा एक सवाल है माँ कि तेरे आंखों में आंसू कैसे? तू तो शूरों की माँ है, भगत सिंह की माँ है, फिर भी तेरे आंखों में आंसू कैसे माँ? भगत सिंगची आई काय म्हणते उत्तर आहे का की नहीं बेटे मेरे आंखों में आंसू नहीं, देशभक्त की जननी अपने खून से गुलामी के दाग धोती है, शहीदों की शहादत पर सिंगों की नहीं सियारों की माँ होती है. अरे मैं तो सिंगों की माँ हूँ, भगत सिंह की माँ हूँ. मैं तेरी शहादत पे रोऊंगी नहीं, खुशी से वारी जाऊंगी. तो आजादी की दुल्हन तो ना मेरे लाल, मैं शगुन के लड्डू बटवाऊंगी. अरे जा बेटे जा लिया स्वतंत्रता का डोला, मैंने अपने हाथ से तेरा रंगा बसंती चोला. बात आखिरी सुन ले मेरी, मेरे जिगर के टुकड़े, हंसते हंसते फांसी चढ़ जा मेरे प्यारे पुतले. तन्मन सारा यौवन तेरा इस देश पे मच रहे और इनकलाब हो होठों पे जब प्राण हमारे निकले. हे भगत सिंगची आई म्हणायची. वाजवा टाळ्या. ताडी कुठं वाजव मॅडम, याचं गणित नाहीये ना. पक्ष कोण्या पक्षाने मतदान करावं हे कधी कळत. म्हणजे अजूनही आमच्या लोकांना हे समजत नाही की ताडा सुद्धा कुठे वाजवला पाहिजे आपण. आता प्रत्येक वेळेस सरकारला दोष देणं बरोबर नाही. एक मुद्दा सांगू का आणखी याच्यात एक मुद्दा ऍड करतो म्हणजे तुम्हाला समजत का मी असं का बोलतो. आता सरकारला आम्ही खूप शिवा देतो. पुरोगामी असणं म्हणजे फक्त सरकारला शिवा देणं एवढं पुरोगामाचं हे काम नसतं. आपण प्रश्न कसा केला पाहिजे, सरकारला आम्ही कितीही दोष देतो सर, सरकार तर नालायक आहेच, त्याच्याबद्दल काही दुमत नाही, पण आपण तरी किती चांगले आहोत हा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. सरकारनं सर्व कामं जरी वाईट केली असेल पण एक काम खूप चांगलं केलं. कोणतं माहित आहे? प्रत्येक घरी शौचालय बांधून दिलं. शौचालय म्हणजे कळते ना, टॉयलेट, ज्याला आपण संडास घर म्हणतो. पण आमच्या समाजातले लोक एवढे हुशार निघले, संडासच्या सीटवर फरशी बसवली ते तर आंघोळ करते आणि संडासले बाहेर जाते. म्हणजे अशानं आपला गाव हागणदारी मुक्त होईल का? मग प्रत्येकाच्या घरी संडास, ज्याच्या घरी नाही आहे तो व्यक्ती बाहेर जाते, ठीक आहे मान्य आहे, पण ज्याच्या घरी आहे ते लोक बाहेर जाते. म्हणजे संडासला कुठं जावं याची अक्कल नाही, मतदान कोण्या पक्षाला करावं याची अक्कल आम्हाला कधी. म्हणून त्या संडासच्या सीटवर त्यांना फरशी बसवली, ते फरशी काढली पाहिजे. फरशी बसवण्याचं मुलकं त्या सीटामध्ये घुसवलं पाहिजे आणि संडासचा वापर नेमका कशासाठी केला पाहिजे ते त्याला सांगितलं पाहिजे. असे सांगण्यासारखे बरेचसे काही मुद्दे आहे, पण भरपूर वेळापासून आपण या ठिकाणी आहोत. मला वाटतं जवळपास आपण 1 वाजतापासून आहोत, आता जवळजवळ 3:30 वाजता आहे. प्रत्येकाची ऐकण्याची कॅपॅसिटी असते.
मी आता ताईंना सांगितलं का माझं डेट याच्यासाठी ठेवा, एवढे मोठे आपण पाहुणे बोलवले आणि आता मी एकटाच जर बोललो तर त्याला काय वाटत, यालेच बोलायचं होतं तर आम्हाला काय बोलतो असं वाटन का नाही? वाटन ना. आता आम्ही सुद्धा बाहेर गावामध्ये जेव्हा जातो व्याख्यानासाठी कीर्तनासाठी तेव्हा ते आमचं सोडून देतात ना, स्वतःच सांगत बसतात आम्ही हे केलं ते केलं. अरे तुम्ही आम्हाला बोलवलं तर पहिले आमचं ऐकून घ्या, नंतर तुम्ही तुमचं सांगा. म्हणून मी तिला सांगितलं का तू भाषणच ठेवायचं असेल माझं तर सर्वात शेवटी ठेव, कारण मी पहिलेच बोललो असतो तर मग बरेचसे लोक पहिलेच चालले गेले असते, कारण ते अभिषेकचं भाषण आहे म्हणूनच टिकून आहे, नाहीतर ते मगच गेले असते. आणि आज माझं नुकसान काय झालं तुम्हाला सांगू का? आता हे तुम्ही पर्सनल घेऊन नका, पण आज माझा दुसरीकडे कार्यक्रम होता. मी तुम्हाला सांगितलं होतं का मी ते कार्यक्रमाची डेट याच्यासाठी नाही घेतली, कारण माझ्या गावचा कार्यक्रम सोडून मला तिकडे जायला थोडंसं योग्य वाटत नव्हतं. कारण मी फक्त पैशासाठी कार्यक्रम करत नाही, समाजामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं याच्यासाठी कार्यक्रम करत असतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून मी त्यांचे आभार मानतो. तुम्ही सुद्धा माझं ऐकून घेतलं, तुमचे सुद्धा मी फार आभार मानतो. बोलण्यामध्ये एक अर्धे शब्द चुकले असेल तर मी इथं सर्वांपेक्षा मी लहान आहोत. तर बोलण्यामध्ये मी एक अर्धा शब्द चुकलो असेल तर मी तुमची या ठिकाणी जाहीर माफी मागतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय. आपल्या गावचे युवा व्याख्याते अभिषेक दादा हेबड यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा खूप खूप मोलाचं मार्गदर्शन केलं.